लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे 275 विद्यार्थ्यांचा सन्मान। एआयच्या युगाशी विद्यार्थ्यांनी जुळवून घेत स्पर्धात्मक जगासाठी सज्ज व्हावे, मार्गदर्शकांचे आवाहन। 10वी आणि 12वी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष तन्वीर खान तांबोली यांच्या पुढाकाराने रविवारी 7 जून गंजमाळ येथील रोटरी क्लब हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात एकूण 275 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले। सचिन जोशी आणि मंगेश सरांनी 10वी 12वी नंतर योग्य करिअरची निवड कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी स्वतःला जोडून घेत स्पर्धात्मक जगात सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आकाश जयप्रकाश छाजेड, नगरसेवक सुफी जीन, नगरसेविका समायरा खान, अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सिराज जीन, युवा नेते जाकीर अत्तार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती जाधव, प्रवक्ते राजेंद्र बागुल, उपाध्यक्ष विजय राऊत, महिला जिल्हाध्यक्षा वनिता मुलानी, खजिनदार फारुख मंसुरी, NSUIचे अध्यक्ष अल्तमश शेख, शाहिद बाबा, गौरव सोनार, असलम खान, शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद शेख, खजिनदार इसाक कुरेशी, मुन्ना ठाकूर, समीना पठाण, गुड्डी आप्पा, हाजी युनुस तांबोली, इम्रान मिर्झा, शब्बीर तांबोली, इम्रान तांबोली, मुश्ताक तांबोली, श्याम तांबोली, अयान खान यांच्यासह नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सना मंसूर यांनी केले। नाशिक रोटरी क्लबमध्ये नाशिक जिल्हा अल्पसंख्याक मायनॉरिटी डिपार्टमेंटतर्फे 10वी 12वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी ठेवलेला होता। याच्यात हा जो सोहळा ठेवण्याचा माझा उद्देश आहे का जे अल्पसंख्याक समाज आहे त्याच्यात शिक्षणाचा प्रमाण खूप कमी आहे, तो शिक्षणाचं प्रमाण कसा वाढवता येईल त्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असतो। आणि याच्यात प्रयत्न करताना जे आज या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे म्हणून आकाश छाजेड, सुफी जीन, जाकीरभाई अत्तार तसेच बरेच काँग्रेसचे नेते मंडळी या ठिकाणी आले होते, त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो। त्यानंतर जे विद्यार्थी त्यांचे जे आई वडील शिक्षक या ठिकाणी आले होते, खूप लांब लांबून या ठिकाणी आले होते विद्यार्थी, नाशिक जिल्ह्यातून आले होते, मी सगळ्यांचा धन्यवाद करतो व दरवर्षी या कार्यक्रमाला आपण असाच उभं राहावा व आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद। नहीं, गो फॉर हायर थिंकिंग, हायर लेवल को छोटा नहीं सोचना, हमें ज़्यादा ऊपर का सोचना है। एंड अपार्ट फ्रॉम दिस डोंट गेट इनटू बी अ बुकवर्म, किताबी कीड़ा मत बनना। डेफिनेटली वर्क ऑन योर लाइफ स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स एंड डेफिनेटली वोकॅब्युलरी ऑल्सो। वागलं पाहिजे आणि तीच मोठी गोष्ट आहे। 11वी 12वी मध्ये ही जेव्हा लहान लहान मुलं 70, 80, 90, 95 मार्क मिळवतात, खूप आनंद आणि अभिमान वाटतो। का या संस्कृतीमध्ये असाही एक वर्ग होता का तो अंगठा तोडून घेत होता, तर तो त्याला पुस्तकं वाचायची खूप हे होती, पण घरामध्ये लाईट नव्हता, तेव्हा अब्राहम आईला म्हणायचा, तो चुलीवर, तेव्हा काही लाईट नसल्यामुळे चुलीवर प्रकाशामध्ये तो अभ्यास करायचा, तर आईला म्हणायचा आई चूल मोठी कर, तेव्हा आई म्हणायच्या चूल किती मोठी पेटवायची, वरचा पदार्थ करपून जाईल, जळून जाईल। तेव्हा हा मुलगा म्हणायचा आई वरचा पदार्थ करपून जाईल पण ज्ञानाअभावे तुझ्या मुलाचं जीवन करपून जाईल याचं काय। तेव्हा आई म्हणाले ठीक आहे, वरती काही स्वयंपाक झाला नाही तरी चालेल। आणि ही माता, ही आई जंगलात जायची 3-3 तास, हाताला फोड येऊपर्यंत सुकी लाकडं ती तोडायची, कारण की माझ्या मुलाला रात्री चुलीवर अभ्यास करायचा आहे। म्हणजे एक अमेरिकेचा भाग्य विधाता, अमेरिकेचा होणारा प्रेसिडेंट, त्याच्या घरामध्ये लाईट नव्हता अभ्यास करायला, तो लाईटची आई झाली।
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत माणसं मोठे होत असतात, कधी घरात असते व्हॅल्यू संस्कार देणारी आई. सो इथं ज्या माता बसतायत त्या ठरवून द्या, एक तर मुलं आणि मुली इक्वल समान ठेवा. आता जमाना बदललेला आहे. माझी मुलगीच माझा मुलगा आहे, मुलगा मुलगी इक्वल आहे. एक माझी मुलगी जोपर्यंत ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत मी तिचं लग्न करणार नाही, हा 2 मुद्दा महत्वाचा आहे. आणि तिला शिकवा तिच्या स्वतःच्या याच्यावर खंबीरपणे. त्या आता जी अँकर होती ती सांगेलच, तिची स्टोरी सांगितली, ए व्हेरी इन्स्पिरेशनल स्टोरी. लवकर लग्न झालं, अडचणी आल्या, त्यानंतर शिक्षण घेतलं, आता ते PhD करते, नाशिकच्या टॉपच्या स्कूलमध्ये शिकवत आहे. हा आत्मविश्वास दिला कोणी? हा आत्मविश्वास एज्युकेशन दिला आहे. मी एज्युकेशन त्या बाबतीत हे सांगतो आहे कारण की मी तुमच्या कम्युनिटीमध्ये जवळजवळ मी 21,000 शाळाबाह्य मुलांना मेन स्ट्रीम मध्ये आणले. त्या 21,000 पैकी किमान 50% मुलं तुमच्या कम्युनिटीतले आहेत, त्यांना मी मेन स्ट्रीम मध्ये आणलं आहे. आज ते खूप सगळ्या पायावर आहे. नाशिकमध्ये 135 झोपडपट्ट्यांमध्ये मी काम केलेलं आहे. आणि मला तिथे लक्षात आलेलं की श्रीमंतांच्या घरी सुद्धा अल्पसंख्याकच्या ह्याच्यामध्ये सगळं काही आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत नाही ना. सब कुछ अल्लाह ने सब कुछ दिया, क्या सीखने का? अरे ऐसे कैसे? सीखना तो चाहिए. शिक्षण तुम्हाला कॉन्फिडन्स देतं, आत्मविश्वास देतं. त्यामुळे मला मनापासून तुम्हाला विचार. सो मी जाताना 3 महत्वाचे नियम सांगेन व्यक्तिमत्व विकासाचे आणि मी थांबेल. पहिले म्हणजे लक्षात ठेवा, आपण विचार कसा करतो? आपण स्वतःला आतून जसे समजतो तसेच आपण एकतर असतो किंवा तसेच दिवसेंदिवस घडत जातो. आय एम रिपीटिंग, आपण स्वतःला आतून काय समजतो? तुम्ही आत्ताही मनातल्या मनात काहीतरी बोलत होता ना. तुमची पर्सनॅलिटी म्हणजे काय, तुमचे विचार म्हणजे काय? आता तुमच्या गप्पा चालू असं ना, कितने बजे तक टाइम चलेगा, कितना प्रोग्राम होगा, मेरा वक्त कब आएगा, मेरे को कब तनवीर साहब मेरे को अवार्ड देंगे, आज तो संडे है, आज बिरयानी भी खानी है, और काही